कराड़ नगर परिषद के नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव ने पदभार ग्रहण किया। कराड़ नगर परिषद के नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव ने आज नगराध्यक्ष पद का कार्यभार विधिवत रूप से ग्रहण किया। इस अवसर पर पूर्व मंत्री बाला साहेब पाटिल तथा शिवसेना शिंदे गट के जिला अध्यक्ष जयवंतराव शेलार विशेष रूप से उपस्थित थे। उनकी उपस्थिति में राजेंद्र सिंह यादव ने कार्यभार संभाला। कार्यक्रम के दौरान पूर्व मंत्री बाला साहेब पाटिल ने राजेंद्र सिंह यादव का स्वागत कर उनका सत्कार किया। इसी मौके पर नवनिर्वाचित नगर सेवकों का भी सत्कार किया गया और उन्हें आगामी कार्यकाल के लिए शुभकामनाएं दी गई। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। या नगरीचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री राजेंद्र सिंह यादव साहेब सरकार सोहळा देणं असतं असे ते आजचे आपले लोकसेवक कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्मान असं ते एक लोकसेवेचं देणं असतं आणि या लोकसेवेसाठी सज्ज असलेले सर्व नवनियुक्त सदस्य यांचा या ठिकाणी सत्कार होतो। त्यांचा सत्कार करावा। श्रीमती आशा पांडुरंग मुळे यांचा या ठिकाणी कार्तिका सुनील गाडवी अमित महाडिक यांनी त्यांचा सत्कार करावा। आमची देना नाही काय लेना नाही का नाही सर्व मला मिळणारे भत्ते आजपासून या ठिकाणापासून मी जनरल फंडाला मदत करतोय। त्याबरोबर गाडी नगराध्यक्षांना असते, नगराध्यक्षांना गाडी असते, ड्रायव्हर असतो। आज मी आमच्या शिवसाहेबांना पण गाडी नाही। शिवसाहेब आज नगराध्यक्षांच्याकडून तुम्हाला नगराध्यक्षांची गाडी गिफ्ट। जरी गाडी वापरू नका, नगराध्यक्षांची गाडी वापरा। त्याबरोबर आत्ताच आपण ज्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला हात घातला, आता 1974 साली पिढी साहेबांनी या पुतळ्याची स्थापना केली होती। त्या पुतळ्याचं आज सुशोभीकरण करायची या ठिकाणी मी घोषणा करतो। त्याचबरोबर 2 जानेवारी 1940 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराड नगरपालिकेला भेट दिली होती। आज त्याची पूर्वसंध्या आहे, म्हणजे 1 जानेवारी आहे। 2 जानेवारी पासून उद्यापासून आपण येणाऱ्या जनरल मीटिंग मध्ये पहिला ठराव आपण असं घेऊया की दर 2 जानेवारीला कराड नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करेल आणि ह्या 2 जानेवारीच्या 1940च्या घटनेचं स्मरण करेल। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये
लोकशाही आघाडी व विश्व विकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळालं आणि आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजश्री यादव यांनी पदभार स्वीकारला. इथून पुढच्या 5 वर्षासाठी हे शहर एक चांगला विकासात्मक काम करेल. नागरिक सुविधा सर्व नागरिकांना देण्याचा त्या ठिकाणी त्यांचा निश्चित प्रयत्न चांगला राहील आणि नागरिकांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्नाला प्राधान्य राहील. या आजच्या कार्यक्रमाच्या मध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. त्यांना या ठिकाणी सर्वांनी मार्गदर्शन केले. मी व्यक्तिशः काही सूचना केल्या आणि निश्चित या गावाच्या लोकांमध्ये ही सर्व मंडळी भर घालतील. ते सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज कराड नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक पार पाडून आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. ही नगरपालिका या शहराची मातृसंस्था आहे की या शहराचं पालकत्व सांभाळत असते आणि अशा या संस्थेचा पदभार स्वीकारत असताना लोकांच्या अपेक्षा आणि लोकांचा विश्वास हा अत्यंत या ठिकाणी महत्वाचा असलेली बाब. ज्या विश्वासानं, ज्या प्रेमानं लोकांनी या निवडणुकीमध्ये विजय केलं, त्यांच्या विश्वासास पात्र राहून या कराड नगरीचा शाश्वत विकास आणि या कराड नगरीमधल्या शांततामय सामूहिक सहजीवन टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सगळे नवनिर्वाचित सदस्य या ठिकाणी आलेत सभागृहामध्ये. निश्चितपणे आदरणीय चव्हाण साहेब असतील, आदरणीय पेढे साहेब असतील, त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून त्यांच्या परंपरेने त्या वाटेने चालून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आदरणीय नामदार बाळासाहेब पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली या कराड नगरीचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही निश्चित केला.